नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवणार आहोत. तर आपण दाखवणार आहोत गव्हाचे कुरडे. तर सगळ्यात आधी गहू घ्यायचे स्वच्छ निवडून आणि उन्हामध्ये पाणी गरम करून गहू त्यामध्ये भिजत घालायचे आहेत. त्यानंतर मग 2 दिवसानंतर गहू भिजले की नाही ते चेक करायचं आणि भिजल्यानंतर मग ते स्वच्छ परत गहू धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण गहू जे आहेत ते दळायचे किंवा चुरायचे, तुमच्याकडे काय पद्धत असेल ते. तर आता आपण गहू हे मशीनमध्ये दळून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी काय पाणी वगैरे लागत नाही, फक्त गहू त्यामध्ये टाकायचे, थोडंसं खडे मीठ किंवा जाड मीठ जे असतं ते टाकायचं आणि थोडंसं नॉर्मल कप भरून वगैरे पाणी जे आहे ते गव्हामध्ये टाकायचं आणि मग त्या मशीनवरती ते गहू हे दळून घ्यायचे. त्यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची काही गरज पडत नाही, ते असे बारीक फक्त मशीनची जे पुढचं जे आहे ते सेटिंग वगैरे करून घ्यायला लागते थोडीशी. त्याच्यानुसार आपण जाड बारीक हे आपण गहू दळून घेऊ शकतो. तर तुमच्या घरी पण उन्हाळ्यामध्ये अशीच कुरड्या वगैरे बनवायची लगबग चालू आहे का? तुमची आई पण बनवते का कुरडई? तर हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण इथे गहू हे दळून घेणार आहोत. मस्तपैकी बारीक गहू दळून घ्यायचेत. त्यानंतर मग जी पुढची प्रोसेस असते गहू दळून झाल्यानंतर, तर ती असते गव्हामध्ये ते दळलेल्या पाणी टाकून घ्यायचं आणि ते पिळून घ्यायचे, म्हणजे कसं त्याचं चिक तयार करण्यासाठी. तर आपण आता काय करणार आहोत, ते गहू दळून झाले की त्यानंतर मग आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये ते गहू टाकायचेत आणि ते पिळून घ्यायचेत आणि तो कोंडा बाजूला आणि ते जे पाणी असतं ते बाजूला करून घ्यायचे. तर ती प्रोसेस आपण 2 वेळा रिपीट करणार आहोत. म्हणजे सगळ्यात आधी एका डब्यामध्ये पाणी घेऊन जे दळलेलं आहे त्यामध्ये ते पिळून घ्यायचं. मग ते चिक वेगळा किंवा ते पाणी वेगळं आहे, ते पाणी वेगळं होतं आणि तो कोंडा जो आहे गव्हाचा तो वेगळा होतो. पहिल्या पाण्यात आपण ते करून घेतलं की परत दुसऱ्या पाण्यामध्ये पण आपण सेम प्रोसेस करून घ्यायची. ती प्रोसेस झाली की मग त्यानंतर आपण गव्हाला एक भांडं घ्यायचे, बादलीसारखं, डबा वगैरे पण आपण घेऊ शकतो, बादली घेऊ शकतो. त्याला एखादं कपडा बांधायचा आहे. तर म्हणजे तो कपडा याच्यासाठी बांधायचा असतो की जे गहू आपण जो चिक आहे किंवा जे पाणी आपण केलंय चिकाचं, गहू ते कोंडा बाजूला करून घेतल्यानंतर, तर त्यामध्ये तांब असते. तर तांबेमुळं कुरडई ही लालसर होण्याची शक्यता जास्त असते. ती कुरडई लालसर होऊ नये म्हणून ते कपड्याने गाळून घ्यायचे. म्हणजे ते फक्त कपड्यानेच नाही, आपली जी पिठाची चाळणी असते किंवा गाळणी असते त्याच्यात आधी ते गाळून घ्यायचं आणि मग ते त्या कपड्यावरती गाळून घ्यायचं. म्हणजे जी तांब असते गव्हाची, तर त्याने जे लाल होण्याची शक्यता असते ती कमी होते. त्यानंतर मग आपण ती प्रोसेस करून घ्यायची आहे. आता बघू शकता तुम्ही इथे हे जे आहे ते पाणी आपण आता किंवा चिक म्हणू शकता ते आपण आता गाळून घेणार आहोत. आपण आधी गाळणी घेतली आहे खाली, परत एक कपडा लावलाय, त्याच्यानंतर ते गाळून झालं तर एक रात्रीसाठी ते तसंच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचे चिक आपण लागलाय की नाही. मग ते वरचं पाणी जे आहे ते असं डिशच्या सहाय्याने किंवा बशीच्या सहाय्याने आपण काढून घ्यायचं. मस्त आपला पांढरा शुभ्र चिक आपल्याला दिसेल. आता एकदम हळूवारपणे करायचं असते ही प्रोसेस, नाही तर मग तो चिक पण खाली येण्याची शक्यता असते. आणि आता आपण घेतोय घाट बोलतात त्याला की हाट बोलतात, काहीतरी बोलतात, ते करायची तयारी चालली आता. तर आपण त्याच्यासाठी सगळ्यात आधी भांड्याला बूड लावून घेतोय. तर त्यामुळे कसं भांडं खराब होत नाही, पातेलं वगैरे काय असेल त्यामध्ये आपण चिक हाटणार आहोत. तर मस्तपैकी आता इथं चूल पेटवलेली आहे. तर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत प्रमाणात जे पाणी आहे, जितका चिक आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी लागतं, तर आपण तेवढं पाणी आता इथे टाकून घेतोय. म्हणजे आपण इथे जवळजवळ 2 ते 3 जग म्हणजे कळशीभर पाणी आपण इथे वापरलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता खडे मीठ. ते खडे मीठ टाकलं की पाणी उकळायला ठेवायचे. पाणी उकळलं की चिक हा फोडून घ्यायचा आहे आणि गाळणीच्या सहाय्याने तो त्या पाण्यामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि पटकन एक खाली आपण हाटायची प्रोसेस सुरू करायची आहे. नाहीतर मग त्याच्यामध्ये आठळ्या होऊ शकतात, त्याचे गोळे तयार होऊ शकतात. त्यामुळे ही प्रोसेस एकदम फास्ट करावी लागते. तर इथं आपलं मस्त पांढरा शुभ्र चिक हाटायचं चाललेलं आहे.
थोडंसं पाणी कमी वाटतं म्हणून ते वरून थोडंसं तसं धुवून पाणी पण टाकलेलं आहे. आपला मस्त सुंदर पांढरा चिक तयार झालेला आहे. तुम्हाला पण चिक खायला आवडतो का कुरड्यांचा? हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चिक बनवून झाला की त्याला थोडंसं वाफेवरती झाकण ठेवून आपण शिजत ठेवणार आहोत. मग तो शिजला, तो जर कच्चा राहिला तर कुरड्या चांगला फुगत नाहीत किंवा तळल्या जात नाहीत. आता आपण मस्त त्याला झाकण ठेवणार आहोत. आता इथे घेऊया आता कुरड्या बनवायला. तर बघा आपल्या मस्त छान पांढरा शुभ्र कुरडा आता इथं बनला आहे. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.